हॅलो फ्रेंड्स, मी मेघाज बुटीक या चॅनलवरती तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे। आणि सगळ्यात तर आधी तुम्ही या ब्लाऊजचं फिटिंग बघू शकता आणि या ब्लाऊजचं कटिंग आणि फ्रंट पार्टचं स्टिचिंग जे आहे आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। सो व्हिडिओ जो आहे एकदम शेवटपर्यंत बघा। तर हायनेक ब्लाऊजचं कटिंग जे आहे आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत आणि मी ते पॅच घेतलेले आहेत नेकसाठी लावायला। बघू शकता इथं मीडियम साईजचे आणि स्मॉल साईजचे जे पॅचेस आहेत मी ते घेतलेले आहेत सर्कलमध्ये। तर दोन्ही सर्कलमध्ये मी पॅच जे आहेत घेतलेले आहेत। त्याच्यानंतर या ब्लाऊजमध्ये आपण कप्स ॲड करणार आहोत। सो इथं मी 40 साईजचं कप्स जे आहे तर घेतलेलं आहे। आपलं जे माप आहे तर ते 40 साईजचं आपण ब्लाऊज जे आहे रेडी करत आहोत। अस्तर जे आहे मी 1.5 मीटर घेतलेलं आहे, कारण आपल्याला कपसाठी डबल जे अस्तर आहे फ्रंट पार्टचं तर ते कट करावं लागतं। तर त्यासाठी 1.5 मीटर मी अस्तर घेतलेलं आहे। मेन कापड तुम्ही बघू शकता आपलं। आता सगळ्यात आधी आपण याचं जे कटिंग आहे पेपरवरती बघणार आहोत। आणि ही 40 साईज आहे, बट तुम्हाला जर 36 साईजचं 34 साईजचं बनवायचं असेल तर मी तुम्हाला मेजरमेंट सांगणार आहे की तुमचं जर छातीचं माप 36 किंवा 34 असेल तर त्याला शोल्डर आणि मुंडा आपल्याला किती घ्यायचा आहे, म्हणजे तुम्ही लहान मापासाठी सुद्धा हे ब्लाऊज जे आहे रेडी करू शकता। आता सगळ्यात आधी ब्लाऊजची पूर्ण उंची आपल्याला घ्यायची आहे 14 + 1 इंच। तर माझं जे माप आहे तर ते 40 38 40च्या हिशोबाने मी तर पूर्ण उंची घेतलेली आहे 15 इंच। आता पूर्ण उंची मी घेतलेली आहे 15 इंच, जी आपली तयार होऊन 14 इंच रेडी होते। तर तुम्ही जर 34 साईजचं किंवा 36 साईजचं बनवत असाल तर तुम्ही हाईट जे आहे कमी घ्या। तर आता हे बघू शकता। आणि त्यानंतर 40 साईजला मी जे शोल्डर आहे 8 इंच ठेवलेला आहे। जर तुम्ही 36 साईजचं किंवा 38 साईजचं बनवत असाल तर 7.5 शोल्डर तुम्ही घेऊ शकता, किंवा जर तुम्ही 34 साईजचं बनवत असाल तर 7 शोल्डर जे आहे तुम्ही घेऊ शकता। आता हे बघा, शोल्डर मी 8 इंचावरती घेतलं। त्याच्यानंतर मुंडा सुद्धा आपल्याला 8 इंच घ्यायचा आहे। जितका आपण शोल्डर घेतो तितकाच आपल्याला हाय नेकसाठी मुंडा जो आहे घ्यायचा आहे। आता त्यानंतर आपली जी छाती आहे 40 इंच आहे, सो त्याचा चौथा भाग आपल्याला इथे घ्यायचा आहे 10 इंच। आणि 10 + 2 इंच आपल्याला याच्यामध्ये सुद्धा मार्जिन जे आहे वाढवून घ्यायचं आहे। इथं तर बघू शकता मी पहिल्यांदा 10 इंच घेतलं। तर हे बघा इथं 10 इंच घेतलं। त्याच्यानंतर प्लस त्याच्यामध्ये 2 इंच आपल्याला शिलाई मार्जिन ॲड करायचे आहे। तर हे 2 इंच आपल्याला एक्स्ट्रा घ्यायचं आहे। आता जी कमर आहे तर ती 8.5 + 2 इंच आपल्याला घ्यायची आहे। आता छात्याने जी कमर आहे आपल्याला अशी जॉईंट करून घ्यायची आहे दाखवल्याप्रमाणे। आता बोटनेक आणि हायनेक ब्लाऊजला आणि कॉलर ब्लाऊजला काय करायचं, आपल्याला 1.5 इंच जो मुंडा आहे तर तो आपल्याला आतमध्ये घ्यायचा आहे। तर हे जर तुम्ही लहान साईज शिवत असाल किंवा मोठी साईज शिवत असाल तर हे सेम मेथड आपल्याला ठेवायचे आहे। म्हणजे मुंडा जो आहे आपल्याला 1.5 इंचावरती आतमध्ये घ्यायचा आहे। आता जी गळ्याची रुंदी आहे मी 2.5 इंच ठेवलेली आहे, कारण मला हायनेक हवा आहे। सो इथं हायनेक जे ब्लाऊज असतात तर ते आपले रुंदीलाही कमी असतात आणि उंचीलाही गळ्यामध्ये कमी असतात। सो इथं मी गळा रुंदी 2.5 ठेवलेली आहे। शोल्डरपासून डाऊन आपल्याला 1 इंच करायचं आहे। बघू शकता शोल्डरपासून खाली मी 1 इंच डाऊन केलं आणि त्याच्यानंतर जे 2.5 आपण गळा रुंदी घेतली होती त्याला ती रेष जी आहे आपल्याला अशी जॉईंट करून घ्यायची आहे। आता जो पुढचा गळा आहे तो मी घेणार आहे 3.5 इंचावरती। जर तुम्ही 32 किंवा 34 साईजचं बनवत असाल तर तुम्ही 3 इंच घेऊ शकता, आणि जर 36 38 बनवत असाल तर सेम तुम्ही 3.5 इंचावरती हे जे गळ्याची उंची आहे तर ती घेऊ शकता। आणि एकदम कर्व शेप जो आहे आपल्याला इथं द्यायचा आहे गळ्याला। तर गोल आकार मी इथं गळ्याला दिलेला आहे। आणि त्याच्यानंतर प्रिन्सेस कटचा जो कट्स पॉईंट असतो तर तो आपल्याला द्यायचा आहे 4 इंचावरती। आणि शोल्डरपासून खाली आपल्याला जो बस्ट पॉईंट आहे तर तो आपल्याला घ्यायचा आहे 10 इंचावरती। आता सेम तुम्ही 34 आणि 36 सुद्धा जे माप आहे तर ते सेम तुम्ही 10 10.5 किंवा 11 इंचावरती बस्ट पॉईंटचं जे माप आहे तर ते घेऊ शकता। आता दोन्ही साईडला 1.5 इंच जे मार्किंग आहे आपल्याला द्यायचं आहे, कारण जो कफ आहे आतमध्ये खूप छान येतो आणि 3 इंचाचा आपला जो स्पेस आहे आतमध्ये येतो, त्याच्यामुळे ब्लाऊज घातल्यानंतर सुद्धा चपटा वगैरे अजिबात वाटत नाही। सो इथे तुम्ही बघू शकता दोन्ही साईडला मी 1.5 इंच घेतलं। आणि त्याच्यानंतर आता आपण हे त्रिकोणी जे आहे आपल्याला असं जोडून घ्यायचं आहे। तर हे त्रिकोणी मी जोडून घेतलं। आता मुंड्यापासून खालून वरती आपल्याला काय करायचं आहे, 2 इंचावरती एक पॉईंट काढून त्याच्यानंतर प्रिन्सेस कटचा एकदम सिंपल असा जो शेप आहे तर तो द्यायचा आहे। आता हा जो शेप आहे तर तो आणखी वर सुद्धा घेऊ शकता, म्हणजे 2.5 पावणे 3 इंचावरती सुद्धा घेऊ शकता। एक परफेक्ट शेप आपल्याला इथं द्यायचा आहे। तर हे बघा
प्रिन्सेस कटचा जो शेप आहे मी दिलेला आहे। आता आपलं पूर्ण जे मार्किंग आहे पेपरवरती झालेलं आहे। आता आपण मुंड्याला जो शेप आहे तर तो कशा पद्धतीने द्यायचा आहे बघा, जेणेकरून जास्त जो गोळ आहे काखेमध्ये वगैरे किंवा पुढच्या साईडला तर तो येऊ नये यासाठी। आता इथं बघा मी 1.5 इंच जो मुंडा आहे तर तो आतमध्ये घेतला होता, तिथून आपण 1 इंचावरती मार्किंग करायचं फ्रंट मुंड्याच्या शेपसाठी। आणि आपण पहिला जो मुंडा घेतला होता तिथून आपण हे 1.5 इंचावरती जो शेप आहे तर तो इथं मार्किंग करायचा। आता हा शेप तुम्ही बघू शकता, जो आपण 1.5 इंच मुंडा आत घेतला होता तिथून आपण 1 इंचावरती शेप दिलेला आहे। आणि बॅक साईडचा जो मुंडा आहे तर तो आधी आपण जो मुंडा मार्किंग केला होता तिथून आपण हा शेप जो आहे तर तो द्यायचा आहे। तर शेप हे व्यवस्थित तुम्ही लक्षात ठेवा, थोडं झूम करून बघितलं तरी तुम्ही चालेल कशा पद्धतीने मी हा जो शेप आहे तर तो दिलेला आहे। आता बॅक आणि फ्रंट जे आहेत आपल्याला सेपरेट करून घ्यायचे आहेत। त्याच्यानंतर गळ्याच्या दोन्ही साईडला आपल्याला कट्स द्यायचे आहेत। तर बॅक साईडला तुम्ही कोणताही गळा जो आहे बोटनेकमध्ये काढू शकता किंवा पॅक सुद्धा तुम्ही ठेवू शकता। तर बॅक साईडला सुद्धा आपल्याला अस्तरवरती कसं ठेवायचं आहे तेही तुम्हाला मी सांगते। आता फ्रंट मुंड्याचा शेप कट करून दाखवल्याप्रमाणे फ्रंट पार्टचं जी कटिंग आहे आपल्याला अशा पद्धतीने करून घ्यायचं आहे। तर इतके आपले जे पार्ट आहेत तर ते आपण काढलेले आहेत पेपरवरती। आता हे जे पेपरचं कटिंग आहे तर ते आपल्याला अस्तरवरती ठेवून घ्यायचं आहे। आता बोटनेक ब्लाउजमध्ये बऱ्याच जणांना काय प्रॉब्लेम होतो, बॅक साईडला हात पुढे मागे करता येत नाही किंवा पाठीमागे एकदम जास्त पाठीवरती जो ब्लाउज आहे टाईट बसतो। तर अशा वेळी आपल्याला काय करायचं आहे बघा, आता ज्यांचे हेवी साईज आहे त्यांना हा प्रॉब्लेम नेहमी होत असतो की हात पुढे मागे करता येत नाही किंवा बॅक साईडला खूप टाईट ब्लाउज बसतो। तर त्याने काय करायचं, क्रॉसमध्ये जे आहे असं ठेवायचं आहे। बघू शकता गळ्याची साईड वरच्या साईडला बघू शकता अर्धा पाऊण इंच मी एक्स्ट्रा घेतलेला आहे, जेणेकरून पाठीवरती एकदम इझिली ब्लाउज जो आहे व्यवस्थित बसेल, कुठेही ब्लाउज जो आहे टाईट होणार नाही या हिशोबाने आपल्याला हा कट करायचा आहे। म्हणजे गळ्याच्या साईडला वरच्या साईडला आपण अर्धा पाऊण इंच घेऊ शकतो जर तुम्हाला तो प्रॉब्लेम होत असेल। आणि बऱ्याच जणांना होतो सुद्धा पाठीमागच्या साईडला जे आहे काही जणांना काय होतं की खूप टाईट होतात ब्लाउज। सो आपण अशा पद्धतीने कटिंग करू शकतो। आणि गळ्याची जी रुंदी आहे आपण जितकी फ्रंटला घेतली होती तितकीच आपल्याला इथं घ्यायची आहे। आता फ्रंट पार्ट बघू शकता, फ्रंट पार्ट आपल्याला अशा पद्धतीने ठेवायचा आहे जो आपण नेहमी ठेवत असतो प्रिन्सेस कटचा। 1.5 इंच घेतलेला आहे आय आणि हुकच्या पट्टीच्या साईडला म्हणजे गळ्याच्या साईडला बॉटमला। आणि अशा पद्धतीने आपल्याला हे मार्किंग करून घ्यायचं आहे पहिल्यांदा। आता हे जे पार्ट आहेत अस्तरचे आपल्याला काढायचे आहेत, डबल पार्ट काढायचे आहेत, कारण आपण कप्स लावणार आहोत। जर तुम्ही कप्स लावत नसाल, विदाउट पॅडेड जर तुम्ही ब्लाउज हे शिवत असाल तर तुम्हाला डबल अस्तर काढायची काही गरज नाही, तुम्ही सिंगल अस्तर काढून सुद्धा आहे तसं हे जॉईंट करू शकता। शिवण्याची जी पद्धत आहे एकदम सोपी आहे, तर तीही तुम्हाला मी पुढे सांगणार आहे की कशा पद्धतीने आपण फ्रंट पार्टचं जे स्टिचिंग आहे तर ते केलेलं आहे। आता इथं बघा आपला जो नेकचा पार्ट आहे आपण काढून घेतलेला आहे। सो इथं मी आता डबल जो पार्ट आहे तर तो कट करत आहे, कारण आपण याला कप्स लावत आहोत त्यामुळे। आता हा हायनेक जो आहे आपल्याला पॅक अस्तरच्या पॅक बाजूलाच काढायचा आहे, मेन कपड्याच्या पॅक बाजूलाच काढायचा आहे। फ्रंटला याला हुक अजिबात चांगले दिसत नाहीत, सो तुम्ही बॅकला हुक करू शकता। आणि फ्रंट जो आहे पॅक साईडलाच आपल्याला काढायचा आहे। जर तुम्हाला फ्रंट हुक पाहिजे असतील तर तितका जो गेटअप आहे तो दिसत नाही, सो मी तर तुम्हाला ते सांगेन की जर तुम्ही हायनेक ब्लाउज शिवत असाल तर बॅक साईडला हुक करा। आता आपले जे सगळे पार्ट आहेत आपण काढून घेतलेले आहेत। प्रिन्सेस कटचा जो दुसरा पार्ट आहे तोही आपण वाढवून घेतलेला आहे, फिटिंगच्या साईडला आपल्याला 1.5 इंच वाढवून तोही आपण कट करून घेतला। आणि त्याच्यानंतर आता आपण ही जी स्लूज आहे तर ती कट करत आहोत। स्लूजला साईडला तुम्ही कापड बघू शकता, आपल्याला थोडंसं कमी पडलेलं आहे, आपण नंतर हे जॉईंट करून घेणार आहोत। आणि स्लूज जी आहे आपल्याला अशा पद्धतीने कट करायची आहे। आता जर तुम्हाला प्रॉपर स्लीवचं कटिंग बघायचं असेल तर तेही माझ्या चॅनलवरती व्हिडिओ आहेत, तर तुम्ही एकदा नक्की चेक करा। हिंदीमध्ये सुद्धा आहेत आणि मराठीमध्ये सुद्धा आहेत,
जर तुम्हाला प्रॉपर स्लीव्ज कट करायचे असेल तर ते व्हिडिओ जे आहे तुम्ही माझे बघू शकता। आता मेन कपड्यावरती जे आहे आपल्याला हे जे असतात ते सगळे पार्ट आहेत ठेवून आपल्याला कट करायचे आहेत। आणि कटिंग केल्यानंतर काय करायचं बघा, सगळे जे पार्ट आहेत आपल्याला मेन कपड्यासोबत जोडून घ्यायचे आहेत। म्हणजे फ्रंटचे पार्ट जे आहेत तर ते आपल्याला मेन कपड्यावरती जे आहेत सगळे जोडून घ्यायचे आहेत। बॅक जो पार्ट आहे तो मी ओपन साईडला काढलेला आहे, कारण बॅक हुक मी करणार असल्यामुळे बॅक साईड जी आहे ती ओपन साईडला काढलेली आहे। स्लीवला सुद्धा आपले जे जॉईंट आहे तर ते आलेलं आहे, बघू शकता पीस कमी होता, सो याच्यामध्येच आपण ॲडजस्ट करून जो ब्लाऊज आहे तर तो रेडी केलेला आहे। आता हे जे सगळे पार्ट आहेत बॅक मी साईडला ठेवणार आहे आणि फ्रंट पार्ट जे आहेत सगळे पार्ट आपल्याला व्यवस्थित असे जोडून घ्यायचे आहेत मेन अस्तरला आणि कापडाला। आता ते मी जोडून घेतलेले आहेत आणि त्याच्यानंतर आता आपण अस्तरचा जो पार्ट आहे तो पहिल्यांदा इथं स्टिच करून घ्यायचा आहे। बघू शकता इथं डबल आपण अस्तरचा जो पार्ट काढला होता तर तो आपल्याला अशा पद्धतीने स्टिच करून घ्यायचा आहे। पहिल्यांदा प्रिन्सेस कट जो आहे जॉईंट करून घ्यायचा आहे आणि त्याच्यानंतर आपल्याला हा जो ह्या पार्टला जो आहे कप्स लावून घ्यायचा आहे। आता खालून 5 इंच मी घेतलं, त्याच्यानंतर कप्सचा सेंटर पॉईंट काढला आणि हे बघू शकता अशा पद्धतीने आपण हे कप्स जे आहेत तर ते लावून घेतलेले आहेत। तर याचा सुद्धा सेंटर पॉईंट काढून आपण हा जो कप्स आहे अगदी व्यवस्थित आणि सिंपल पद्धतीने आपण हा जो कप्स आहे लावून घ्यायचा आहे। बघू शकता याचं फिनिशिंग सुद्धा खूप छान येतं। आता त्याच्यानंतर आपला जो मेन पार्ट आहे तर त्यालाही आपण जो आहे प्रिन्सेस कट जॉईंट करून घ्यायचा आहे। बघू शकता इथं पहिल्यांदा आपण अस्तरला जो आहे कप्स लावून घेतले आणि त्याच्यानंतर आपलं जे आता मेन कापड आहे त्याचं आपण स्टिचिंग करून घ्यायचं आहे फ्रंट पार्टचं। आता हे आपण करून घेतलं, त्याच्यानंतर आता आपण हे काय करायचं आहे की आपलं जे अस्तरचा पार्ट आहे तो याच्यावरती आपल्याला ठेवायचा आहे अशा पद्धतीने। आणि सगळ्यात आधी आपण गळ्याला जो आहे टिप मारून घ्यायची आहे अर्धा इंचाच्या स्पेसवरती। तर एकदम परफेक्ट शेपनुसार आपल्याला इथं टिप मारून घ्यायची आहे गोल गळ्याला। त्याच्यानंतर छोटे छोटे कट्स देऊन हा जो आपला अस्तरचा पार्ट आहे तर तो आतल्या साईडला पलटी करून घ्यायचा आहे आणि त्याच्यावरती आपल्याला एक दाबटीप द्यायची आहे। आता चारी बाजूने आपण याला व्यवस्थित अगदी व्यवस्थित इथं स्टिच करून घ्यायचं आहे। आतलं अस्तर आणि वरचं जे आपलं मेन कापड आहे अगदी व्यवस्थित असं स्टिच करून आपल्याला घ्यायचं आहे। तर हे बघा आता हे जे आहे आपल्याला सिंगल फोल्ड करून याचं जे एक्स्ट्राचं कापड आहे तर ते आपल्याला इथं कट करायचं आहे अर्धा-पाऊण इंच। आणि बघू शकता आपलं एकदम स्ट्रेट पट्टी जी आहे आपण कमरला लावून घ्यायची आहे। बॅक साईड आपला अशा पद्धतीने आपण केलेला आहे आणि हा जो फ्रंट पार्ट आहे पूर्ण आपला रेडी झालेला आहे फ्रेंड्स। तर अशा पद्धतीने तुम्ही फिटिंग आणि स्लीव्ज जे आहे आपण नॉर्मल जसे जोडतो तसे जोडून ब्लाऊज जो आहे रेडी करायचा आहे। व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्कीच सांगा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल अगदी मनापासून धन्यवाद।